राम राम. आपण संगमेश्वरी तीर्थक्षेत्र पेठ तालुक्यातील संगमेश्वरी तीर्थक्षेत्रामध्ये आलेलो आहे आणि आपण बघतो ननाशीकडे जाणारा रस्ता पेठ ते ननाशी आणि त्या रस्त्यावरतून जे पूल आहे पुलावरतून जी घाण टाकतात ही सर्व त्या पाण्यात आहे. आणि हे तीर्थक्षेत्र जे समोर आहे संगमेश्वरी, तर हे सर्व खाली जातं आणि हे दूषित पाणी होतं. हेच पाणी पिण्यासाठी पण वापरतात. तर हे तीर्थक्षेत्र म्हणून आहे पण त्याचं जतन करत नाही आणि त्यासाठी आपण थोडं परिवर्तन केलं पाहिजे. आता आपण तीर्थक्षेत्र संगमेश्वरीमध्ये आपण आता मध्ये जाऊया. आपण तेथील परिस्थिती बघूया आणि बघू याच्यामध्ये तीर्थक्षेत्र म्हणून आहे पण याच्यात काही परिवर्तन झालेलं आहे का, याची दुरावस्था आहे का, तर हे सर्व बघून आणि सर्व तालुक्यातील जे काही वारकरी संप्रदायाचे लोक आहेत त्यांनीसुद्धा याच्याकडे दुर्लक्ष करू नये. हे सर्व बघा आपण याची दुरावस्था आणि याला जबाबदार कोण आहे. तीर्थक्षेत्र आहे. तीर्थक्षेत्र हे एका व्यक्तीचं नसतं, हे सर्व समाजाचं असतं. एक देवस्थान आहे. देवस्थान त्या ठिकाणी ह्या हॉलमध्ये सर्व कार्यक्रम होतात आणि याचं जतन केलं पाहिजे. आता आपण ह्या ठिकाणी ही एक महाराजांची समाधी आहे आणि ह्या समाधीची दुरावस्था बघता त्या परमात्म्याला पण खूप वाईट वाटत असेल का, मी सेवा केली आणि माझी इथं समाधी बनवली पण ती समाधीची अवस्था बघा. सर्व जे काही धार्मिक क्षेत्रातील लोक, संत महंत महाराज, कीर्तनकार, प्रवचनकार, विविध यांची ही सर्वस्व जबाबदारी या तीर्थक्षेत्र जतन करण्याची. तर हे सर्व ही पुरातन ज्या काही खंडित मूर्त्या आहेत आपण ह्या बघतो, ह्या ठिकाणी ह्या सर्व मूर्त्या पुरातन आहेत आणि खरोखर हे तीर्थक्षेत्र जे आहे याचं जतन केलंच पाहिजे होतं. आपण हे सर्व बघतो, हे सर्व पुरातन शिला म्हणजे जाणकारांच्या माहितीनुसार हे तीर्थक्षेत्र खूप पुरातन आहे आणि खरोखर ह्या गोष्टीकडं समाजाचं दुर्लक्ष झालेलं आहे. तर मला वाटतं या तीर्थक्षेत्राला पुन्हा एक तीर्थक्षेत्र बनवण्यासाठी प्रत्येकाचं योगदान किंवा एक निधी उपलब्ध करून देण्यात यावा. कारण तीर्थक्षेत्र हे कुणाचं एकट्याचं नसतं. आता ही शिलालेखा बघा किती सुंदर दिसते आणि हे सर्व अस्तव्यस्त पडलेलं आहे. तर मला वाटतं का याच्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. बघा ह्या ज्या पुरातन मूर्ती आहेत ह्या पूर्ण खंडित झालेल्या आहेत पण अजूनही त्यामध्ये सुंदरता किंवा जे काही मूर्तीचा रूप ते अजूनही भावूक आहे आणि खूप छान. म्हणून मला सर्वांना सांगू इच्छितो का या तीर्थक्षेत्राचं जतन झालं पाहिजे. आपण मंदिराच्या पाठीमागच्या बाजूने आलेलो आहे आणि आपण हे बघतोच ही जी काही मंदिराची पाठीमागची बाजू. आणि तीर्थक्षेत्र म्हटलं तर कसं पाहिजे, पूर्ण हे घाण सर्विसकर आणि स्वच्छता म्हणून काही नाही. मग विषय तोच येतो का नगरपंचायतला याची जबाबदारी घ्यायलाच पाहिजे किंवा स्थानिक जे काही धार्मिक जे माळकरी संप्रदायाचे माणसं आहेत, संत आहेत, महंत आहेत आणि तालुक्यातील सर्व महाराज लोकांना सुद्धा माझी विनंती आहे का या तीर्थक्षेत्राला तीर्थक्षेत्र म्हणून ओळख तुम्ही देण्यात यावीच. धन्यवाद. हे सर्व जे काही दिसतं याच्यामध्ये पूर्ण पाणीच पाणी होतं. हे तीर्थक्षेत्र म्हणून संगमेश्वर तालुक्यातील एकमेव
तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जाणार आहे. पण याची जर आता अवस्था बघितलं तर खूपच बिकट परिस्थिती आहे. समोरून जो रस्ता दिसतो आणि त्या ठिकाणी काही गाड्या धुतल्या जातात असं काही ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि ते पाणी डायरेक्टली ह्या तीर्थक्षेत्र धरणात तलावामध्ये येतं आणि जवळजवळ माझ्या मते 75% हे तीर्थक्षेत्र पूर्ण गाळाने भरलेलं आहे. आणि खरोखर हे जर बघितलं तर याच्यात बदल व्हायलाच पाहिजे आणि बदल जर झाला तर ह्या तीर्थक्षेत्राला एक वेगळी दिशा भेटू शकते. आता आपण हे बघितलं, हे पद्धतीचं जर हे पाणी आहे आणि याच्या खाली ह्या धरणाच्या खाली वॉटर सप्लायची जी समोर दिसते विहीर, ती नगरपंचायत किंवा पेठमध्ये पाणी पुरवठा म्हणून वापर करण्यात येतो त्याचा. आणि जर समजा असं पाणी वरती असेल आणि तेच पाणी समाजाला पिण्यासाठी देत असेल तर खरोखर यासारखं दुर्दैव नाही. मी आरोप प्रत्यारोप कुणावरही करत नाही, पण माझं म्हणणं आहे का हे तीर्थक्षेत्र आहे, किमान तालुक्यातील लोकांनी याच्याकडे तीर्थक्षेत्र म्हणून बघितलंच पाहिजे. आणि खरोखर याच्यामध्ये बदल किंवा ह्या तीर्थक्षेत्रासाठी जो काही निधी उपलब्ध करून देण्यासाठी नगरपंचायत किंवा आमदार खासदारांनी पुढाकार घेतला पाहिजे. पूर्ण ह्या पायऱ्या ज्या आहेत ह्या पायऱ्या पूर्ण मातीने भरलेल्या आहेत. तर पायरी इथंपर्यंत आहे आणि मध्ये सुद्धा ही पायरी एक आहे, ही पाण्यात बुडलेली आहे. तर याच्यात खरोखर बदल व्हावा अशी अपेक्षा आहे. नमस्कार. मी सोपान पवार, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचा माहिती अधिकार अध्यक्ष. मी पेठ येथील जे काही पुरातन संगमेश्वरी आपण म्हणतो ह्या तीर्थक्षेत्रामध्ये आलेलो आहे आणि मी जेव्हा ह्या ठिकाणची पडताळणी केली किंवा बघितलं तर मला निदर्शनास आलं का हे पुरातन तीर्थक्षेत्र आहे आणि याची दुरावस्था बघितलं तर आता आपण या भाऊंशी थोडक्यात 2 शब्द या संदर्भात बोलूया. परिचय द्या तुमचा. माझं नाव हरेश शिवराज नगरकर, तालुका पेठ, जिल्हा नाशिक. स्थानिक मी इथला शेतकरी प्लस व्यापारी. ह्या तीर्थक्षेत्राबद्दल तुम्ही थोडक्यात माहिती सांगू शकता? तीर्थक्षेत्राच्या बाबतीत म्हटलं तर पेठगाव प्लस नगरपंचायत आणि ग्रामस्थ ह्या दैवस्थानाकडं खूप दुर्लक्ष झालेलं आहे आणि स्वच्छता हा विषय बिलकुलच नाही. इथं मोटरसायकल, मोठ्या गाड्या धुणे आणि त्याच्यातच त्या तलावात पाणी येणे आणि तेच पाणी पेठला वॉटर सप्लायला जाणे अतिशय म्हणजे शब्दात न सांगणारी गोष्ट. इतकं घाण पाणी पेठला मिळतंय, त्याची दखल नगरपंचायतने घेतली पाहिजे. प्लस मार्च नंतर जेव्हा हे पाणी कमी होतं तेव्हा या धरणाचा जर गाळ काढला आणि नेणाऱ्या शेतकऱ्यांनी जर समजा त्यांना तुम्ही त्यांच्या शेतात नेऊन दिला, तेवढं सहकार्य जर केलं तर तुमची धरणाची खोली पण वाढेल आणि पेठचा पाण्याचा प्रश्न पण सुटेल अशी माझी कळकळीची विनंती राहील. मला हे विचारायचं आहे, पेठमध्ये आपण हे जवळजवळ 1 किलोमीटर अंतर असेल. हो. आणि 1 किलोमीटर अंतर असल्यामुळं लोक हे तीर्थक्षेत्र म्हणून बघतात, पण याची दुरावस्था असल्यामुळं लोकांचं दुर्लक्ष झालेलं आहे. जर समजा याचं परिवर्तन सर्व रिपेरिंग, सर्व गाळ काढणे किंवा एक सुंदर स्वच्छ असं बनवलं तर लोक सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा 1 किलोमीटर पायी येते, देवपूजा होईल, त्यांची काही आपण म्हणतो ना रनिंग किंवा जॉगिंगचं पण एक वेगळी दिशा भेटू शकते. आणि एक पर्यटन स्थळ म्हणून तालुक्याचे जे काही परमार्थिक लोक आहेत, जे महाराज म्हणतात किंवा जे धार्मिक वृत्तीने जे आहेत, किमान ह्या लोकांनी तरी एक तीर्थक्षेत्र म्हणून ह्या गोष्टीकडे बघायला पाहिजे. तर मला असं वाटतं का भाऊंनी जे काही सांगितलं तर संबंधित जे कोणी पदाधिकारी आहेत किंवा याची कमिटी आहे, याच्यावरती बॉडी आहे किंवा जेही हे नगरपंचायतमध्ये येतं
आणि सर्वस्व नगरपंचायतीला ऑथॉरिटी आहे का याचं जे काही नवीन रिपेरिंग करणं किंवा जो काही निधी उपलब्ध करून देणे, मग तुम्ही कोणत्याही माध्यमातून मागू शकता, तर हे सर्व केलं पाहिजे होतं. पण खरोखर अवस्था आपण बघितली का या तीर्थक्षेत्राची बिकट दुरावस्था आहे. म्हणजे एक छोटंसं मंदिराचे गावातलं सुद्धा स्वच्छता ठेवतो हे तालुक्याचं तीर्थक्षेत्र आहे आणि तालुक्याच्या तीर्थक्षेत्रामध्ये ही अशी अवस्था आपण प्रत्यक्ष बघितलं, व्हिडिओग्राफी केलेली आहे आणि खरोखर याच्यात परिवर्तन व्हावे असं भाऊंचंही म्हणणं आहे, माझंही म्हणणं आहे आणि इतर जे काही ग्रामस्थांचंही म्हणणं आहे. धन्यवाद. सोपान पवार. आपण तीर्थक्षेत्र संगमेश्वर या ठिकाणी आलेलो आहे आणि आपण येथील जे काही महाराज आहेत, ज्या या तीर्थक्षेत्राची देखरेख करतात, देवपूजा सर्व, पण आपण थोडक्यात त्यांच्याकडून काही गोष्टी जाणून घेऊया का त्यांचं म्हणणं काय किंवा इथं या तीर्थक्षेत्राला जे काही परिवर्तन व्हायला पाहिजे ते होत नाही किंवा झालेलं नाही. तालुक्यात कितीतरी असे माळकरी लोक आहेत, महाराज आहेत, कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, भजनी मंडळ आहेत, गावागावामध्ये असे कितीतरी धार्मिक लोक आहेत. मग या तालुक्याच्या तीर्थक्षेत्राची जबाबदारी कोणाची आहे, तर प्रत्येकाची आहे. म्हणून आपण या महाराजांशी थोडं बोलूया. गुरुजी, आपका नाम क्या है? हरिओम दास महाराज। आप यहाँ कितने वर्ष हो? 2010 जुलाई को यहाँ आया। तो आप जब आए तभी का परिवर्तन और अभी का इसमें कुछ हुआ है? जब आए थे 2 मंदिर भी थे, बाग बगीचा कुछ नहीं था। फिर अभी गुजरात की पार्टियों ने आके ये मंडप बनाया, ये खोली का निर्माण किया। ये जो नवीन काम जितने आप देख रहे हैं ये सब गुजरात पार्टी ने किया। ये गंगा बांध जो काम है ये सरकार ने किया है, पीछे मंडप बनाया है। हाँ, और ये बाल कंपाउंड भी ये यहाँ के सरकार के द्वारा हुआ है। तो मुझे अभी ये पूछना था कि ये सामने जो पानी है, ये तालाब है, सरोवर है, तीर्थ क्षेत्र, तो अभी ये पूरा भर गया है। तो अभी आपको क्या लगता है इसका फिर से निर्माण होना चाहिए? इसका जीर्णोद्धार होना चाहिए। हाँ। इसकी मट्टी निकाले, इसमें फूल पौधा लगाए, कमल का फूल लगाए। सरोवर है, सरोवर के बीच में शिवालय है, शिव जी के तीनों शिवालय के तीनों तरफ पानी है। ऐसा स्थान आपको कहीं नहीं मिलेगा, ये धरती में नहीं, तीनों लोक में नहीं मिलेगा। बराबर है। तो ये जवाबदारी किस किस की है? सभी की ये है? तो उससे तो जनता की है, बराबर। यहाँ ट्रस्ट भी है, उसकी भी है, सरकार की भी है, सबकी जवाबदारी होती है। यहाँ हर तरह सब वारकरी संप्रदाय, अपने आजू बाजू के गांव के लोग भी आते हैं। अभी निमित्तनाथ यात्रा में बहुत अच्छी यात्रा बढ़ती है। शिवरात्रि बड़ा अच्छा कार्यक्रम होता है, 2, 5, 10 लोगों का भोजन प्रसाद दिया जाता है। मैंने अभी इधर एक छोटा सा मंदिर देखा, उधर समाधि है। समाधि है। हाँ, तो समाधि के ऊपर का जो छत है उस पतरा सब टूटा है, गला हुआ है, तो आपको लगता है वो भी रिपेयर होना रिपेयर चाहिए? हो जाइए। ये सामने ये भी समाधि है ये। हाँ, तो यहाँ साफ सफाई होना, आदमी इंटरेस्ट लेना चाहिए। बराबर धार्मिक है। स्थान है, ऐसा स्थान आपको नहीं मिलेगा। तो ये गंगा यमुना सरस्वती 3 नदियों का संगम है। तो आपने सबने सुना, महाराज जी का भी कहना है कि यहाँ का जो परिसर है वो स्वच्छ होना चाहिए। ये तालाब या सरोवर की मिट्टी अंदर जो भी है वो निकालनी चाहिए और इसको फिर से एक तीर्थ क्षेत्र के रूप में प्रकट होना चाहिए। महाराज जी फिर से आप शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती। शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती। शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती। शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती।
शिवनाम दयान बाधी क्रोध काम वाचे वदता शिवनाम दयान बाधी क्रोध काम वाचे वदता शिव